नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना भरपूर प्रॉब्लेम हा एक्झाम फॉर्म फिलिंग डेटसाठी येत आहे आणि सोबतच एक्झाम फॉर्म फिलिंगमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे काय तर विद्यार्थ्यांचे पेमेंट सक्सेसफुली झालेले आहे आणि त्यानंतरसुद्धा त्यांना रिसिप्ट जी आहे ती रिसिप्ट आलेली नाही आहे। सोबतच मित्रांनो, एक्झाम फॉर्म फिलिंगची डेट एक्सटेंड झालेली आहे, तर ती 12 डिसेंबरपर्यंत एक्सटेंड झाली आहे आणि एक्झाम फॉर्म फिलिंग डेट एक्सटेंड झाल्यानंतर तुमची फीस खरंच वाढलेली नाही आहे का यावर सुद्धा आपण बोलणार आहोत। सोबतच अपडेट सब्जेक्ट कधीपासून चालू होणार आहे, ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म चुकलेले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना सब्जेक्ट फिलिंग करताना सब्जेक्ट प्रॉपर फिल झालेले नाही आहेत, तर त्या विद्यार्थ्यांचे अपडेट सब्जेक्ट म्हणून जो ऑप्शन आहे तो कधी ओपन होणार यावर सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। सोबतच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे विद्यार्थ्यांचा की 12 तारखेपर्यंत खरंच डेट जी आहे ती एक्सटेंड झाली आहे का। तर मित्रांनो, आज आपली 9 तारीख आहे आणि 9 तारखेच्या दिवशी या ठिकाणी आपण लाईव्ह फॉर्म फिलिंग जो आहे तो बघत आहोत। तर 9 तारखेच्या दिवशी या ठिकाणी आपण रेग्युलर सब्जेक्टवर जसे क्लिक केलं, या ठिकाणी रेग्युलरवर जसे क्लिक केलं तर रेग्युलर सब्जेक्टवर तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी सर्व सब्जेक्ट आपले येत आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी फीस पेमेंट जी आहे ती सुद्धा तुम्हाला 1000 रुपये येत आहे। याचाच अर्थ तुमची जी काही एक्झाम फॉर्म फिलिंग डेट आहे ती विदाऊट पेनल्टी जी आहे, विदाऊट पेनल्टी तुमची डेट एक्सटेंड झालेली आहे, ती सुद्धा 12 डिसेंबरपर्यंत। तर मित्रांनो, 12 डिसेंबरच्या आत तुम्हाला लवकरात लवकर विदाऊट पेनल्टी फॉर्म जो आहे तो फिल करून घ्यायचा आहे। नंतर तुम्हाला एक दिवस वाढून भेटेल, त्यावेळेस तुम्हाला पेनल्टी फीस जी आहे ती द्यावी लागेल। तर मित्रांनो, लवकरात लवकर जाऊन तुम्ही एक्झाम फॉर्म फिल करून टाका। त्यानंतर मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असा येत आहे की हॉस्ट कॅचेचा जो प्रॉब्लेम आहे, जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केला होता, तुमचा हॉस्ट कॅचे जो आहे पेमेंट झाल्यावर येत असते आणि पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी रिसिप्ट जी आहे ती भरपूर विद्यार्थ्यांना भेटत नाही आहे, तर त्यावर सुद्धा आपण बोलणारच आहोत। त्यासोबतच मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांना मला कमेंट येत होते की या ठिकाणी सप्लिमेंटरीच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट बघायला भेटत नाही आहे। तर बघा मित्रांनो, तुम्ही जर का एनरोलमेंट केलं नसेल, बघून घ्या, तुम्ही जर नवीन विद्यार्थी असाल, जुने विद्यार्थी असाल, तुम्ही जर एनरोलमेंट केलं नसेल तर तुम्हाला हे सब्जेक्ट बघायला भेटणार नाही। त्यामुळे तुम्हाला अगोदर एनरोलमेंटचा फॉर्म फिल करायचा आहे आणि त्यानंतर एक्झाम फॉर्म फिल करायचा आहे। एनरोलमेंटच्या फॉर्म फिलिंगची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। सोबतच या ठिकाणी सप्लिमेंटरीचे जे एक्झामिनेशन फॉर्म फिलिंग आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्या विषय कोणता बॅक आहे ते तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे आणि या ठिकाणी त्यांनी सर्व विषयांची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे। या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली शोधायचा असेल सब्जेक्ट तर या ठिकाणी तुम्ही फर्स्ट सेमिस्टर जे आहे ते बघू शकतात। यामध्ये तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरपासून तर तुमची जेवढे काही सेमिस्टर असतील, आता हा विद्यार्थी 3rd इयरला आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांना 4th सेमिस्टरपर्यंतचे सगळे विषय जे आहेत ते सप्लिमेंटरीमध्ये बघायला भेटत आहेत। तर त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी सर्व सब्जेक्ट तुमचे येतील, पण कधी येतील जेव्हा तुम्ही एनरोलमेंट केलेले असेल। मित्रांनो, एनरोलमेंट केलं नसेल आणि समजा तुम्ही एनरोलमेंट जरी केलं असेल आणि सर्व काही प्रोसेस व्यवस्थित असेल आणि त्यानंतरसुद्धा तुमचा सब्जेक्ट येत नसेल तर तुम्ही तसा जो मेल आहे तो D-BATU सपोर्टला करू शकतात। D-BATU सपोर्टला मेल करायचा आहे आणि सोबतच इन्स्टिट्यूटला सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करत राहायचे आहे। सो तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो नक्कीच सॉल्व्ह होणार आहे। सोबतच मित्रांनो, अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या ठिकाणी अपडेट सब्जेक्ट। आता भरपूर विद्यार्थ्यांचा फॉर्म जो आहे तो फॉर्म फिलिंगमध्ये विषय जे आहेत ते प्रॉपर टाकले गेले नसतील, तर अशा प्रकारे फॉर्म जर का तुमचा चुकला असेल, फॉर एक्झाम्पल तुमचे विषय जे आहेत ते प्रॉपर टाकले गेले नसतील, तर या ठिकाणी अपडेट सब्जेक्ट म्हणून एक ऑप्शन आहे। अपडेट सब्जेक्ट म्हणून एक ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर तुम्ही जसंही क्लिक केलं त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व सब्जेक्ट जे आहेत ते बघायला भेटत असतात। बट मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एकही सब्जेक्ट जो आहे तो अपडेट सब्जेक्टमध्ये बघायला भेटत नाही आहे। आता या विद्यार्थ्याने फॉर्म भरला नाही आहे त्यामुळे नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्याला ज्याने फॉर्म भरला आहे त्यांनासुद्धा अपडेट सब्जेक्ट म्हणून बघायला भेटत नाही आहे। तर मित्रांनो, शक्यतोवर हे सब्जेक्ट जे आहेत अपडेटचे ते तुमचे फॉर्म फिलिंग संपल्यानंतर, म्हणजे आता समजा 12 तारखेला तुमचा जो आहे तो फॉर्म फिलिंगचा लास्ट डे आहे आणि 12 तारखेनंतर
13-14 पेनल्टी फीस राहील आणि त्यानंतर तुमचा फॉर्म फिलिंग डायरेक्टली स्टॉप होईल आणि फॉर्म फिलिंग स्टॉप झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे शक्यतोवर अपडेट सब्जेक्टचा ऑप्शन तुम्हाला ओपन झालेला बघायला भेटतो। आणि मित्रांनो, अपडेट सब्जेक्ट जे आहे तुम्ही रेग्युलरचेच सब्जेक्ट फक्त अपडेट करू शकतात। त्यामध्ये तुम्ही सप्लिमेंटरीचा सब्जेक्ट जर का चेंज केला असेल तर तुम्हाला डायरेक्टली नवीन फॉर्म भरावा लागू शकतो। त्यामुळे मित्रांनो, रेग्युलरचे सब्जेक्ट तुमचे अपडेट होतील, त्याबद्दल तुम्ही काहीही काळजी करू नका। त्याबद्दल तुमचे ऑप्शनसुद्धा जसे इनेबल होईल अपडेट सब्जेक्टचा सुद्धा नवीन व्हिडिओ मी त्या ठिकाणी तुम्हाला नवीन बनवून दाखवणार आहे। सो आता मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांनी जे आहेत ते 7/12/2024ला फॉर्म फिलिंग केले आणि त्यामध्ये वेबसाईट जी आहे ती भरपूर प्रमाणात लॅग चालत होती, कारण सर्व विद्यार्थी जे आहेत या वेबसाईटवर फॉर्म फिल करत असतात। तर त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचे पेमेंट जे आहे ते डन झालेले आहे। बघा मित्रांनो, लक्षात ठेवा, पेमेंटचा इश्यू आहे। मी खूप महत्त्वपूर्ण अशी इन्फॉर्मेशन सांगत आहे। या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांचे पेमेंट जे आहेत ते डन झालेले आहेत, पण त्या विद्यार्थ्यांना वेगळाच प्रॉब्लेम आलेला आहे, म्हणजे डायरेक्ट वेबसाईटमधून बाहेर निघणे। त्यानंतर मित्रांनो, अजून एक प्रॉब्लेम असा आहे की पेमेंट डन झालेले आहे आणि त्या विद्यार्थ्यांना रिसिप्ट जी आहे ती आलेली नाही आहे। रिसिप्ट आलेली नाही आहे त्यानंतरसुद्धा अजून त्या विद्यार्थ्यांना मेसेजसुद्धा आलेला नाही आहे की पेमेंट रिसिव्ड असा मेसेजसुद्धा SMS थ्रू त्यांना आलेला नाही आहे। तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचे आहे, तर बघा मित्रांनो, त्या विद्यार्थ्यांनी D-BATU मेल जो आहे आपला D-BATU सपोर्टचा युनिसाईटचा त्याच्यावर मेल करायचा आहे। या ठिकाणी तुम्ही जसे खाली स्क्रॉल करणार आहात या ठिकाणी तुम्हाला अचूक अशी ईमेल ID त्या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे। भरपूर विद्यार्थ्यांना हा मेलच सापडत नाही, तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी वेबसाईटवरून डायरेक्टली कॉपी करून ही ईमेल ID जर टाकली तर तुम्हाला त्या ठिकाणी मेलसुद्धा सापडणार आहे। त्यामध्ये तुम्हाला एक मॅटर जो फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे किंवा आपल्या ग्रुपवर जो आहे तो फॉर्मॅट आलेला आहे, त्यामध्ये तुम्ही तुमच्या PRN नंबर, नाव वगैरे टाकून पेमेंटचा स्क्रीनशॉट त्यांना वाट लावायचा आहे, जेणेकरून त्यांना समजेल की तुमचे पेमेंट सक्सेसफुली झालेले आहे आणि त्यानंतर तुम्ही पेमेंट फिल केलेले आहे आणि तुमचा फॉर्म ते अप्रूव्ह करतील। मित्रांनो, या प्रोसेसमध्ये समजा तुम्ही जर का आज मेल केला, आता भरपूर विद्यार्थी मला कमेंट करतील की सर आम्ही मेल केलेला आहे बट त्यांचा काहीही रिप्लाय आलेला नाही आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी समजा तुम्ही आज मेल केला तर मेलचा रिप्लाय तुम्हाला 2 ते 3 दिवसानंतर भेटत असतो। आता मग विद्यार्थी म्हणतील की सर आम्ही थांबलं पाहिजे का की त्या दिवसापर्यंत, की आमचा सब्जेक्ट जो आहे तो फेल आहे किंवा आमचा सब्जेक्ट फॉर्म फिलिंग राहिलेली आहे, तर त्या दिवसापर्यंत आम्ही थांबला पाहिजे का? तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की तुम्ही सतत जे आहे कॉलेजशी सुद्धा कॉन्टॅक्ट करायचे आहे आणि सोबतच D-BATU युनिव्हर्सिटीला मेल केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी त्यांचा हेल्पलाईन नंबरसुद्धा बघायला भेटत असेल। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला मी हेल्पलाईन नंबर दाखवत आहे। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, तुम्हाला टेक्निकल हेल्पलाईन नंबर बघायला भेटत असेल। आता हा नंबरसुद्धा त्यांचा वर्क करत नाही आहे मित्रांनो। सो तुम्ही जर जास्त टाईमपर्यंत फोन त्यांना ट्राय केला तर एखादा वेळेस कदाचित ते फोनसुद्धा उचलू शकतात, पण शक्यतोवर तुमचे जे काम आहेत ते सर्व कामं तुमचे मेल थ्रू होत असतात। त्यामुळे तुम्हाला Gmail जो आहे तो अचूक आणि व्यवस्थित करायचा आहे। आणि मित्रांनो, आता ज्या विद्यार्थ्यांची फॉर्म फिलिंग राहिली असेल त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल करायला काही अडचण नाही आहे। 12 तारखेपर्यंत तुमची फॉर्म फिलिंग डेट एक्सटेंड झालेली आहे विथआउट पेनल्टी आणि त्यानंतर तुम्हाला पेनल्टी देखील लागणार आहे। सो 12 तारखेपर्यंत पेमेंटसुद्धा स्मूथली होणार आहे। आणि मित्रांनो, आता हॉस्ट कॅचे जो प्रॉब्लेम तुम्हाला येत आहे पेमेंट झाल्यानंतर, तर त्यावर सोल्युशन काहीही नाही आहे आपल्याकडे, कारण तो टेक्निकल एरर आहे। आणि त्यामध्ये मित्रांनो, हॉस्ट कॅचे झाल्यानंतर तुम्हाला जर SMS आला, मित्रांनो बघा, तुम्हाला जर SMS आला की पेमेंट रिसिव्ड आणि तुमचा टोकन नंबर जनरेट झालेला आहे, तर तुमची रिसिप्ट तुम्हाला नक्की भेटेल, 100% तुम्हाला रिसिप्ट भेटेल। बट ती रिसिप्ट जी आहे ती रिसिप्ट तुम्हाला Gmailला भेटण्यासाठी टाईम लागू शकतो। सोबतच मित्रांनो, तुम्ही एनरोलमेंट केल्यानंतर किंवा एनरोलमेंट करतेवेळी किंवा या ठिकाणी रजिस्ट्रेशन करतेवेळी जर का तुम्ही मेल चुकीचा टाकला असेल तर तुम्हाला रिसिप्ट कधीही येणार नाही, बट तुम्हाला SMS थ्रू जो आहे तो कळवण्यात येईल। सो मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांना SMSचा सुद्धा प्रॉब्लेम असतो, तर त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना SMS नाही आला किंवा ज्या विद्यार्थ्यांचे पेमेंट सक्सेस झालेले आहे आणि त्यानंतरसुद्धा त्यांना Gmailला रिसिप्ट आलेली नाही आहे, तर त्यांनी सर्वांनी D-BATU सपोर्ट याला मेल करायचा आहे। तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व प्रकारचे प्रॉब्लेम्सवर सोल्युशन मिळालेलं असेल। मित्रांनो, या संबंधित आपल्याकडे जे आहे ती प्रॉपर इन्फॉर्मेशन नाही आहे, बट तुम्ही हे जे काही मी तुम्हाला फॉर्म्युले सांगितलेले आहेत ते ट्राय करू शकतात। नक्कीच त्याच्यावर तुम्हाला जे आहे
तो सोल्युशन मिळण्याचा प्रयत्न होणार आहे आणि भेटतसुद्धा आहे भरपूर विद्यार्थ्यांना. सो तुम्ही ट्राय करत राहायचे आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन DBAT युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेटसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.